नमस्कार, महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत आहे। रक्षाबंधन हा फक्त भावा बहिणींचा सण नाही, तर संरक्षण, विश्वास आणि जबाबदारी यांचा संदेश देणारा सण आहे। वडगाव मावळात वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा सण साजरा केला, पण एका वेगळ्या पद्धतीने। थेट पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची आठवण करून दिली। चला पाहूया या भावपूर्ण क्षणांचा खास रिपोर्ट। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या सामाजिक जाणीव वाढवणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात आले। या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि सामाजिक जबाबदारीची आठवण करून दिली। हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर, राज्य प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि पुणे जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसेन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। पुणे शहरात अलीकडेच घडलेल्या 3 युवतींवरील अन्यायाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। जेव्हा रक्षकच भक्षक होतात, तेव्हा समाजात असंतोष निर्माण होतो। त्यामुळे महिला सुरक्षेसंदर्भात पोलीस प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी स्पष्ट अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाला मावळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्यामध्ये मनीषाताई ओव्हाळ, तालुका अध्यक्ष हर्षदाताई गजरमल, महासचिव शारदाताई ठुले, सचिव ज्योतिताई गायकवाड, पदाधिकारी कविताताई वासनिक, तालुका संघटक बोधिमाला ओके, वडगाव शहर संघटक वैशालीताई गायकवाड, मोहितेवाडी महासचिव अरुणा गायकवाड, तालुका सदस्य सुमनताई गुणवडीकर, ज्येष्ठ कार्यकर्ता स्नेहल चौरे कार्यकर्ता आदींचा समावेश होता। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून या दिशेने पोलीस प्रशासनाने अधिक जबाबदारीने व पारदर्शकतेने काम करावे, अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचे संयोजन वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका महासचिव हर्षदाताई गजरमल यांनी केले। उपस्थित सर्व मान्यवरांनी रक्षाबंधनाचा सामाजिक संदेश अधिक व्यापक करण्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्र जनसंवाद, तुमच्या परिसराचा आवाज आता तुमच्या मोबाईलवर। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र जनसंवाद यूट्यूब चॅनल। तुमच्या गावातील शहरातील बातम्या पाठवा। ग्रामीण महाराष्ट्र, महिला प्रश्न, शिक्षण, आरोग्य, राजकारण आणि स्थानिक समस्या निर्भीडपणे थेट तुमच्या स्क्रीनवर।